हॅलो. साध्विकने इकडे काहीतरी क्रिएटिव्हिटी म्हणून हे क्लेचं बनवलं होतं. त्याला अगरबत्तीच्या काड्या लावून काय ते पुढे सांगतेस. त्याच्या आधी आम्ही सकाळी छान गरमागरम मस्त मस्त पालक पराठाचा नाश्ता बनवला होता. खूप छान टेस्टी पालक पराठा झाला होता. त्याच्यासोबतच हिरव्या मिरचीचा ठेचा पण मी बनवलेला. हा ठेचा बघून मला गावाकडचीच आठवण झाली, कारण ठेचा नेहमी होतो गावाकडे आमच्या, आणि पालक पराठ्यासोबत तर तो कंपल्सरी होतो. दही, ठेचा आणि पालक पराठा मस्तपैकी एन्जॉय केला. टेस्ट वाईज तो खूप छान झाला होता. ह्याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की एकदा चेकआउट करा. आणि नंतर मी देवाची पूजा केली. मस्त रांगोळी वगैरे काढली देवासमोर. मी रोज काढत असते, दारासमोर नसेल काढत तरी देवासमोर रांगोळी काढायला मला खूप आवडते. आणि छान रांगोळी वगैरे काढली, देवपूजा केली. खूप प्रसन्न वाटत होतं. दुपारी थोडासा आराम केला आणि सायंकाळच्या वेळी आम्ही निघालो होतो बाहेर जाण्यासाठी. सिम्बाला बाय बाय केलं आणि निघालो. सिम्बाचं असं झालं आहे आता सध्या, काठी घेतल्याशिवाय तो काही रिस्पॉन्स देत नाही. मी त्याला हँडशेक करत म्हणत होते, तो काही करत नव्हता. नंतर भाजीपाला आणायला गेलो. खूप फ्रेश भाजीपाला होता मार्केटमध्ये. थोडंसं लांब गेलेलो, आमच्या घरापासून थोडं लांब आहे भाजी मार्केट. आमच्या घराजवळ जो भेटतो तिथे एवढा फ्रेश नाही भेटत, म्हणून आम्ही थोडंसं लांब गेलेलो. गर्दी होती भरपूर आणि येता येता आम्हाला रात्रच झाली होती, म्हणजे अंधार पडला होता. ट्रॅफिक लागलं, थोडा वेळ ट्रॅफिकमध्ये पण थांबलो आणि आलो घरी. घरी आल्यानंतर सगळा भाजीपाला व्यवस्थित काढून धुवून स्वच्छ करून जागच्या जागी ठेवून दिला, कारण दुसऱ्या दिवशी टिफिनसाठी हे सगळं लागणार होतं. जे काही निवडायच्या भाज्या वगैरे आहेत त्या पण निवडून स्वच्छ करून ठेवल्या. कोथिंबीर इकडे खूप छान भेटली होती, तुम्ही बघू शकताय. खूप फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर भेटली होती. कोथिंबीर असेल तर स्वयंपाक करायला पण खूप मज्जा येते. काय हे पाणी करते तिथून. हां, दिखाव. कुठे असतं हे? पाणी बीचवर. आणि रात्रीच्या जेवणात मी इकडे बेसन भाकरी आणि भात असा बेत बनवला होता. जेवण झाल्यानंतर झोपायच्या वेळेला आद्विकला व्यायाम करायचा खूप मूड झाला होता. त्याचं आता असं म्हणणं आहे की डॅडी तुम्ही सगळं जिमचं सामान वगैरे घरी आणून ठेवा आणि मला व्यायाम करायचा आहे. आता काय करण्यासाठी तो व्यायाम करत आहे हे तर मला नाही माहिती, पण तो सगळं छान करत होता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.